पाहून घ्या कसा दन दन पाणी येत आहे आमच्याकडं. मस्त वाटतं हे दृश्य. आणि आता येथून आता हिरवळ होईन आता सभोवताली. कसं वाटते का जमते का त्याच्या आता पायदा वाट कोण घेते का कावते का कसा बनला पाहू दे आता रस. कसं बनलं बापू? मस्त आहे ना बाप्पा. कमी आहे व हा आबाळाचा दणका कसा आहे? हज 2:30 वाजले मित्रांनो. तर हे बघा का चाललाय तो भांडी घासत आहो. हां कपडे धुतले बोकऱ्या आता घरी. हां पावसाळा पाहून धुतले हो कपडे. आणि हज उष्णता नाही अजिबात. थंड वातावरण मस्त हवा आहे बघा मित्रांनो. मग होती उष्णता आता मस्त आभाळ झालं. आणि मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगतो या मला आज जेवायला भेटलंच नाही. उपवासच झाला. 2:30 वाजले आत्ता. म्हणलं आता काय जेवायचं म्हणलं आज गुरुवार आहे आता उपवासच करून टाका म्हणलं. तर आता आता भावाला फोन लावला होता मी आत्ताच. आम्हाला जायचं आहे बाजारात. आता का आणणं होते मला माहीत नाही पण जायचं आहे आता. आणि व्हिडिओ काढणं होते का नाही हे मला माहीत नाही. कारण तर पाणी केव्हा येईल सांगता येत नाही. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही बाजाराचा व्हिडिओ काढून म्हणून. पण कसं आहे मित्रांनो आता हे मगाशी व्हिडिओ काढला होता पाय दुपारी. बघा किती वाजले असेल तरी व्हिडिओ काढला तेव्हा आपण. चून बनवलं बाबा तेव्हा 10 वाजले असेल. बघा बघा इकडं आता चमकली वाजतं विजा. चमकत आहे भयानक विजा चमकत आहे बघा. पाहून घ्या कसा दणका आहे बाळाचा. मान्सूनचा पाऊस मान्सून पूर्व पाऊस. आता दिवस आले आता पावसाचेच ना येते आता. म्हणजे व्हिडिओ बनवला आणि एडिट केला 12 वाजता व्हिडिओ टाकायचा तर बरोबर व्हिडिओ 52 वाजता व्हिडिओ टाकला. घाई घुई केला एडिट. जेवायला काही भेटलंच नाही मला. पुन्हा चमकली इकडं आत्ता भेटलंच नाही जेवायला. आता आज जेवायचं म्हटलं ना या टाईमपर्यंत मी 2 वेळे जेवतो रोजचं. बस एकही वेळेनं जेवलो. त्यामुळे आता मन लागलं आता पोट दुखाली. आता लागलं आता पोट दुखाली. कारण तर आत्तापर्यंत ॲसिडिटी वाढली होती. पित्त वाढलं. अन्न पचवासाठी पित्त वाढलं. त्यानं पोट दुखायला लागलं. जेवलं का पोट बसते मग. पण आता मी ठरवूनच टाकलं उपवासच करून टाकावं आज म्हणलं. कारण तर लय दिवस झाले उपवास नाही केला म्हणलं करा म्हणलं उपवास. आता आम्हाला जायचं आहे. आता भाऊ येते आता थोड्याशा वेळानं. जातो मी बाजारात. व्हिडिओ मी सांगत नाही व्हिडिओ काढून म्हणून. जमलं तर काढन चांगलं असलं वातावरण तर. आता हे सुमित्रा हे कामधाम करते आता. बापू येतं उभा आहे आता. कशी कशाची वाट पाहत आहे बघे सोडायची नाही तर असंच पाहत हवा लागते बाहेरून. हां बाहेर हवा लागते म्हणून नाही. चांगलं वाटतं आज बाहेर. जेव्हा म्हणतात हां मी जेवलोच नाही आज. झाला आपला उपासच मग. मी काय जेवत नाही आज. आता काय जेवायचं उपास करून टाकतो त्याच निमित्तानं उपास झाला. आता मित्रांनो आता जिकडे तिकडे होईन आता हिरवळ. आता घराच्या सभोवताली वावरात शेतात कुरणात राना वनात सगळीकडे आता हिरवं कंच होणार आहे. आता आता पाणी पण लागायला लागला. आता थेंब लागायला लागले. सुमित्रा लागली आता कपडे काढायला. इकडले की कपडे आता काढते आता सुमित्रा. लागली आता थेंब. आता तुमच्याकडे कसं काय सांगा. हा ना लागला ना पाणी. पाहिजे आता पाणी. कणपटलं होतं उन्हाळ्याभर. नुसती गरमी परवा आपण हे लावलं मोटर कूलरची. भोगली उष्णता उन्हाळ्याभर. उष्णता भोगली उन्हाळ्याभर. आता थंड वाजते आता. हो ना आता मस्त वाटतं आज. जबरदस्त वाटतं आज. गरमी होती काल. हो काय आता पटकन कपडे लागले. आता थेंब आता थेंब लागलाय आता. हा टाकतो हो मग घरात टाकायला लागणार हो का.
हा ना उकडलं तर मग टाकतो. जमते ते टाक ग सुमित्रा मी आणतो पाहते मित्रांनो लागला पाणी सुमित्रा वाळू घालताय घरामध्ये मी आली आता सुमित्रा हो हो बोललो होते म्हणून लागलो काढाले हे आमची गावातली ताई हो बोललो होते म्हणते पटपट काढा म्हणते लागलो आता पटपट काढाले एक हाताने काढता येत नाही आपल्याला तेव्हा लागला पाणी आता मित्रांनो चला फोन बोलला होती आता फोनमध्ये पाणी घुसू शकते पाणी सांडलं ते बटनावर हा आलो आता घरामध्ये कस तरी ठेव लागला आता भावा बहिणीनं पाणी आता आमच्या गावाकडं पाहून घ्या आता पाणी लागला झाला आता चालू मित्रांनो आमच्या गावाकडे पावसाळ्याला आता सुरुवात झाली आमच्या गावाकडे मस्त आता वाटतंय आता आल्हाददायक वातावरण आहे आता जिकडे तिकडे आता 4-5 दिवसांनी मस्त हिरवळ होईल चांगला पाणी आत्ता पडला तर आता किती वेळ थांबते का हा पाणी अपेक्षित तर आहेच पाणी आता शेतीच्या कामाला जोर येईन आता बा लागला बाबा 2 दिवसात लागला आता चांगला पाणी आता पाहून घ्या आता मस्त लागला आता पाणी हो का मस्त लागला पाणी हा पाणी पाहिजे ना पावसाळ्यात पाणी पाहिजे गेल्या वर्षी एक पाणी येऊन निघून गेलता मग का दुसऱ्या टिपल्या म्हणजे कोणाट्या चांगला येत आहेत तसंच पाणी आता आपल्याला पाणी बघा आता मस्त गावाकडला पाऊस बाप्पा 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 चांगला बोलला आता पाणी चांगलंच येत आहे पाणी. हो दोन. आता आपलं खत येते जायला बा आणायचं जातो म्हणलं होतं मी काम मातीसाठी आता पिकअप जाऊन विचार पुस्तकं म्हणलं उद्या आणतो म्हणलं होतं खत आता गणेले पैसे नुपर आहे काकाले पैसे मागले म्हणजे ह्या कामचे देवरा काकाले उद्या देतो म्हणलं म्हणे पैसे म्हणजे उद्या आणू म्हणे त्याच्या भरोश्यावर राहिलो तर आपलंही राहिलं खत मग आता एवढ्या पाण्यात उद्या का मातीसाठी आता पिकअप बंडीने खतण्याची पळी आहे आता आपल्याला हो का जाऊ दे आता आलिया भोगाची असावी सादर पाण्याचं काम पाणी करते ना पाण्याची गरज आहे ना खताची गरज आहे आता का पावसाळा लागल्यावर गुन्हा पावसाळा थोडा आहे का आपलाच गुन्हा आहे बघा आता कसा वाटतं सांगा आता आमच्या गावाकडला पाऊस पाहून घ्या कसा दन पाणी येत आहे आमच्याकडं मस्तपैकी लोटं लागली आता संग्राले पाहून घ्या तिकडे लोटं लागली आता तिकडे संग्राले येते मस्त अंगणामध्ये पाणी साचलं आता हे आपलं राहिलं ना ते का ताटवे नाही अन्न झाले का हां कुठले आले बघ गावात हां पैसे नाही काय नाही एखादा पाहायला लागन पहिले तुझ्या भावालेच पैसे मागू आता यावर्षी त्याने मागू पैसे बोकुळे नाही आमचं खपलं बोकुळं इतकं म्हणलं तर 12-13 हजाराचं बोकुळं आहे तर बाई ते 8ले नाही 7ले दे म्हणते अशी कंडिशन आहे आता आमच्याकडे का पावसामध्ये बकऱ्याची या खराब कंडिशन आहे आता जमलंच नाही पैशाची जुळवा झालीच नाही यावर्षी पावसाळा आला तरी जमलं तर पाहायला लागून ताटवा इकडून तिकडून कसं तरी पैसे काढून नाही तर त्यात तुगाटे आहेस त्याच लावा लागून कशा तरी ते तुगाटे बकऱ्या खाऊन टाकते त्यामुळे पुन्हा भोकच पडते पाहू आता जसं जमून तसं आता थोडा हिसाबला पाय पाणी हो साधारण बरं झालं मला पाणी ज्याने त्याला टिपलं असन झोल पेरणी केली असन त्याचं जमून जाते जमते म्हणता येत नाही हो पाणी आला ना निघून गेला तर गेलं मग हो गेल्या वर्षी नाही का
पहिलं टिपलं नाही, पहिलं पाणी आला मग लोक काही टिपतं म्हणजे काही लोकांनी टिपलं आणि त्या लोकांचे नाव वाढून गेलं, जमलंच नाही. मग नंतर ते पाणी आले, हे वाढते वाढते म्हणता म्हणता कसं तरी जमलं होतं, हो नाही. हो मग शेवट ते पुन्हा पाण्याने चाट मारलीस. मग आता एवढ्या पाण्याने काही टिकायला जमत नाही. असा कोणता पाणी आला म्हणावं तसं काही खास पाणी नाही आहे, पण साधारण बरं आहे. 2-3 बोट झालं का नाही का बोली बॉल हो ना. जमिनीमध्ये लोट निघा लागले ना, झाला कमीच पडला. आटले नाही का लोट, हो. आतापर्यंत ते कमी दिसेल लोट, आटले नाही लोट. आटले. हो मस्त वाटतंय आता, जबरदस्त थंड थंड हवा, चांगलं वाटून राहिलं आता आपल्याला हवा. हो ना. आता यावर्षी आपलं हे बकऱ्या फकऱ्याचं ताटवा का होते का ताटवाची आता आपत्ता यावर्षी ते भावाले पैसे मागायला. बकुडे नाही खपलं, पैसे माझं काम नव्हतं, बुकुड खपलं असतं. येतच नाही येतात गो. पण येत आहे ते तर कमी सस्ते मागते का ते. हो एवढ्या दे तेवढ्या दे म्हणते, आता काय करायचं. आता पाय ते कमीत कमी त्या त्याच्या बी लहानचं बुकुड आपण 11,000 कापलं गावात. हो. आणि त्याचं केवढं मोठं आहे ते, 12-13 महिन्याचा बुकुड आहे ते. तेवढं कमीत कमी 13 ते 14 हजार त्याला पाहिजे, होय. तर ते 7 ले मागते, 8 ले मागते, 10 ले मागते. आता ठरवून टाकलं आता भावा बहिणीनं, खराब आता गोष्ट येऊ नये, देऊन देतो म्हटलं 10,000 आले, कोणी येतं आता. आता पायदा वाट कोण घेते का कावते का, तर देऊन देतो 10,000. उपाय नाही आता, वेळेला महत्व आहे, शेती महत्वाची आहे. आता एक तटवा पुन्हा घ्यायला लागते बकऱ्याला, घेणे होते का माहित नाही. म्हणजे एका बोकड्या काही भागत नाही आपलं. हा एक लहानचं बोकड आहे किंवा एखादी बकरी काढून टाकू हो का, हो. उपाय नाही आता. का दरवर्षी तुझ्या भावाचे पैसे मागायचे, हो काय. हो ना. देते नाही देत तसं नाही, तुझ्या काही लाख मागे देते तुझा भाऊ, पण ते बरोबर वाटत नाही मागायला नेहमी नेहमी. आपण मागतो ना, देऊन देतो ना पुन्हा. जास्त मग त्या वर्षी 20,000 आपले 5-6 वर्षांनी 5-6 वर्ष कसे बा 7-8 वर्षांनी दिले आपण पैसे. मग हो ना. कोणी मागे नाही, आपण सांगतो फक्त कमतरता पैसे कमतरता पैसे. 7-8 वर्षांनी दिले त्यानं घर बांधलं तेव्हा. हो. मग आता हो आता घरच जमून तसं पाहू. आता भावा बहिणीनं कसं आहे हे बघा, थांबला आता पाणी. तुम्हाला दाखवतो पहा आता वातावरण पाहून घ्या. आता हे बघा लोट असे ना असे आता लोट निघाले आमच्या गावाकडं. त्या वावरात थोडंसं तेवढं नाही लोट म्हणे वावरामध्ये. कसं दिसते सांगा आता, पाणी येऊन गेल्यानंतरचं दृश्य कसं दिसते सांगा आता तुम्हाला. मस्त वाटतं हे दृश्य. आणि आता येथून आता हिरवळ होईन, आता सभोवताली तिकडे तिकडे आता होईन हिरवळ. आता बघा मस्त वाटते आता वातावरण. कसं वाटतं बा. हो याला पाणी वाटकलं पाईपाला. कुठं वाटवलं पाणी, गटाटा वाटकला. गटाटा वाटकला. हो ग आता मस्त थंडावा झाला पावसाचा. मांड आता चहा का, मांड आता मस्त पैकी चहा. बघा भावा बहिणीनं मस्त थंडावा केला. आता पितो आता चहा. आता लय दिवस झाले चाय नाही पिलो आपण का, बरं वाटते अशा वातावरणात चहा प्यायला. आज जेवलोय नाही मी आज. पुण्याला का बापू माझा गणेश चौका जाऊ दे. मांडते आता सुमित्रा चहा. काय म्हणते बापू. गाळण झालं का. हो गाळण झालं. चप्पल नाही आता, चप्पल नाही चालत. बापू आता बापूले सोबत्याच्या फोन आला वाटते. बकरीने म्हणतात कुठतरी चारायला नाही ते. आता बकरी आता चारा पहिला पाऊस आता पडला ना. चहा म्हणताय आता भावा बहिणींनो. मस्त पाऊस पडला आजचा आमच्या गावाकडं. मान्सूनचा पाऊस, पहिला पावसाळ्याचा पाऊस. आता मस्त चहा म्हणते आता सुमित्रा. बाबू कोणाचा फोन हो. चारू जाऊ बकऱ्याकडे जातो का नाही म्हणते.
असं का? हो. पाणी लागलं पुन्हा घेऊन. पुन्हा लागला पाणी. आता चप्पल चालत नाही आता. हो का? आता झाला ते आता काट्या कुट्यात. दांड आहे चालवा लागतं. आता कसं ते आता चालवायला लागते म्हणा, पण तसंच जाते आता. काटे राहिले लागले. हम्म. बोटाणीत नाही ना, याच्यात नाही ना, बदानकडची. इकडं आहे नाही चारा. उन्हाळ्यात इकडे बोटाकडे उन्हाळ्यात चाल भेटते. आता काय सुरुवात आहे पावसाळ्याची. आता भेटलं तर भेटलं, चारा आली टिपणं झालं का झालं, मग तिकडंच न्याला ते मालेल्या पडताकडे. काही चालू देत नाही. मग नाही जमत. टिपणं झालं का तिकडे नेलं ते तुडवण करते म्हणजे लोक. झालं, हो होतायच्या. मग नाही येऊ देत. पावसाळ्या बंद, हिवाळ्या बंद, उन्हाळ्या बंद नाही येत. पळट्या उलंगल्या का मग कुठेही चाला. मग होत आहे आता भावा बहिणीनं चहा पितो. आता चहा झालं, हा ना पाहिलं. आता गणेश येईल नाही. आता हात मारायला हो आता बाजारात जात आहे ना. येईन बोलवाले आता. शेवटचे आता आंबे खाऊन घ्यायचे. तुला का आणलं? काय घेत ठेवलं? बापू नव्ह का? जेवला बापू? बापू जेवला. जायचं ना फोडी होत्या. हम्म. असं वाटते का? जमते का वाटते ती कधी चहा? कुठे ती काकू? बरोबर. दूध दे मग थोडस. येता आता भाऊ बहिणीने चहा. आता पावसाळा लागला का तर चहा पिवशी वाटते. ते नसन वाटते अशा वातावरणात. नसन तर राहू दे. आता मी केला उपास. मी आज जेवलोच नाही. नाही ते? रोज गेला मग फुकट जेवलोच नाही. व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ एडिट करायला वेळ झाला. 5 वाजता व्हिडिओ केला प्रकाशित. व्हिडिओ बनवला आपण. हा, चून बनवला मी मगाशी. व्हिडिओ एडिट करण्यापर्यंत मला भेटलंच नाही जेवण. जेवणे म्हणतात काय जेवते मग बस करून मला उपास असतो. आता आहे बुधवार. तर आता मूळ झाला, अजून झाला गुरुवार. आता चहा पेला का जातो बाजारात. गणेशने आमच्या भाऊ हाक मारते. मग जातो बाजारात. टाका लागते ते आणतो सगळं. काय वाटलं? कांदे घेऊन या. तरी भाजीपाला. भेटलं आणणं पडत नाही. दही माग राहायचं मागच्या भेटलं काही मी आणत नाही का. नका. फक्त कांदे आणतो. दहन लागते का? आई पण घेऊन या ना थोडसा. खबर घेऊन लागते. हाय. बरे. पुन्हा आलू आणतो. सामान आणतो थोडसा. मिरची काही आणत नाही त्यावेळी. हिरवी मिरची आणा. आणि हे आणतो आंबे. आणू नका आणू. आलू खराब निघत आहे. आंबे आलू आणतो. 2-3 झाडं हा, खराब निघत तरीचे आहे. आलू आणि त्या गुरुवारचे आलू खराब निघले. गळत नाही आलू. हम्म. ते काय आणूच तुम्हाला? नका. आणतच नाही यावेळी आलू खाली. बरे. म्हणून सध्या आम्ही जास्त वरण खातो. तसं आमचं पहिलं कोण आहे, वरण जास्त खातो आम्ही. आता पावसाळा लागला. पैसा आता जाते कुठं? आता पैसा आमचा जाते शेतीमध्ये. पहिलंच नोकर आहे आपल्याला. तर शेती आता महत्वाची आहे. खाणं काही महत्वाचं नाही. आपण पहिल्यापासूनच तोंडाला किडा मारतो, काटकसर करतो. म्हणजे पोमाडिंगी करत नाही. म्हणजे दिखावा करत नाही. साधं सुद्धा आपण आपली जीवन आहे पहिल्यापासून. हे तुम्हाला छान सवय नाही का? याच्यात घ्या. थंड होते बा. सवय नाही ना जमते. भाऊ बहिणींनो, बाजारात गेलो होतो. पाऊस चालू होता त्यामुळे व्हिडिओ काही दाखवता आला नाही बाजाराचा. हे बघा आणलं बाजार. एक डालं सुद्धा आणलं. कारण तर दिवाळीमध्ये आमच्या बकऱ्या जनते तेव्हा मग हातचा त्याला त्या पाठ झाले बेंडाची येते पंचायत. मग आता झोप लागू देत नाही फाटतो. आता हे कसे बेंटा येते. पुन्हा लागन काय का? हो एक आणा लागते ना. एक पूर्ण 250 रुपयाचं आणलं डालं. हाय माग. आता पुढच्या गुरुवारी पुन्हा एक आणतो डालं. आता हे बघा काका आणतो तुम्हाला दाखवतो. पाहता एवढे किलो होते आंबे. हा 1.25 किलो 100 रुपयात.
मागच्या गुरुवारी 1.5 किलो होते. हे कोणते कमी गोल गोल आंबे आणले. गोल गोल टाकून बघ काका आणून डायरेक्ट ठेवायचंच काम करते. त्याच्यामध्ये लसण आणि खोबरं आहे. जाऊ दे, वेळ लागते फोडायला. घे नंतर पटकन फोडत जा, डायरेक्ट फोडत जा. बसते उगतात सोल्यावर मेन कळवत नाही कापड. त्या जिरं हो. हा हे 10 रुपये सोपो 90 सामान झालं. 10 रुपये उरले होते. दे मला 10 रुपयाची सोप म्हटलं. आणि हे आंबे आणले. कुंकड ठेवत आहे आंबे बी. व्हिडिओ कुंकड काढतो आम्ही. लोकपलवानी बाई आहे बघा. 1.25 किलो आंबे आणले. आता हे कोणते आंबे का? गोल गोल आंबे आहे. कोणते आंबे का? कोणी तिथले का? आंध्र प्रदेशातले हो म्हणे आंबे. सोडता येत नाही आता. तू सोडून येत नाही. फोड ना बघ डॉक्टर डायरेक्ट फोडाचं काम करत होता. व्हिडिओ जागा कमी आहे फोन मध्ये. हे बघा कसे आंबे आणले. कोणते सांगा आंबे. आता बाबा म्हणलं कशी आता कशी लागते का बाबा म्हणलं. आता हे आंबे म्हणलं तो म्हणे आंध्र प्रदेशातले हो म्हणे. आता का माहित त्याने खोटं बोलला का आता माहित नाही. ठेव दाखव सामान दाखव ना मग. आता हे बघा याच्यामध्ये 10 रुपयाचा सांबार 10 रुपयाची मिरच्या याच्यामध्ये. काय पुन्हा काय काय तर आलू 1 किलो आणले. कांदे 1 किलो. कांदे 1 किलो आणले. चवलं पाहून घ्या पाहून घ्या. हे एवढं आणलं सामान. फक्त जास्त काही सामान आणलं नाही. भाजीपाला आणलाच नाही. मागच्या गुरुवारी नाही आणला. या गुरुवारी नाही आणला. थोडक्यात आपलं 8-5 कारण तर आता दिवस कसे आले. पावसाळा जवळ आला. पेरणी मेरणी लई आता गोष्टी आहेत जीवनामध्ये. थोडक्यामध्ये आता भागवा लागते. लवकरच खराब झालं. गेलो तरी यावेळी नाही तर आम्ही जातही ना 3-3, 4-4 गुरुवार जातच नाही आम्ही. 5 वाढले आता भावा बहिणींनो. आता चाललंय आमचं जेवण. बघा इथं बनवला रस. हे मग आता भात होता. जमून गेला बघा. मला भात खाल नाही नको भात सगळा भात खाऊ नये. आता हे मग चून होतं बघा. जेवणच नाही मला. त्यामुळे मला वाटलं चून जायला 2 टाइम जेवत दुपारी आणि संध्याकाळी 3 टाइम. आता एकच टाइम जेवतो डायरेक्ट. 2 टाइमचे जेवू. आता माझं एक चून राहिलं होतं. चून 2 टाइमचं. हे चून रस पोळ्या बनवल्या. या हो का मंगाच्या पोळ्या. मंगाच्या पोळ्या मंगाच्या पोळ्या आसाच्या पोळ्या. कोणा काय केलं एवढंच ना. मला भूक लागू नये भाव आहे नो. रस्ता लागू नये मला भूक. जेवलोच नाही दुपारी व्हिडिओच्या भानगडीमध्ये. कसा बनला पाहिजे आता रस. मस्त बनला. इकडे सुमित्रा जेवते आता. आणि इकडं बापूसाठी काय तुम्ही काय इकडे आता मी जेवता. कसं बनला. कसा रस. रस खाल्ला नाही. माझं का मस्त बनला. माझं का कसं बनला बापू. मस्त आहे ना. चला मित्रांनो आटोपतं जेवण. या आता भावा बहिणीनं तुम्ही सुद्धा रस खाल्या. मस्त बनला आमचा रस. एक आंबा बापूसाठी काढून ठेवला. खासाठी बापूसाठी. भावा बहिणीनं या आता तुम्ही रस खाले. जेवतो आता. व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.